हे बाई तुझ्या गाडीची किल्ली. आता कोणीच पुढे येत नव्हतं म्हणून मीच ढकलून बाहेर काढली. बघ आता त्याचा काय उपयोग होतोय का, कारण आतापर्यंत टोविंग वाल्यांनी तुझ्या गाडीला लॉक लावला असेल. तुला फार महागात पडेल कमळे. सर पाहताय ना, या मुलीला आजच्या आज कॉलेजमधनं काढून टाका. अहो काय कामिनी मॅडम, मी काय तुम्हाला ताटातला खडा वाटलो काय तुम्ही उचलून फेकून द्याल? अहो आपल्या कॉलेजमधला हा नियम जुनाच आहे, मी काय नवीन काय काढलेला नाही. हा तर तुम्ही कदाचित आपलं कॉलेजचं ब्रोशर वाचलेलं नाही. काय राव तुम्ही, अन्नपूर्णा आजींनीच आधीच हा नियम काढलेला आहे. आज फक्त मी सगळ्यांना त्याची आठवण करून दिली. कॉलेजच्या आवारात गाड्या आत येणार नाहीत. आणि आता ह्याच्यासाठी तुम्ही कॉलेजमधनं कुणाला बाहेर काढणार असाल तर ह्याचे परिणाम काय होतील हे तुम्हाला चांगलंच माहिती. राहिला मुद्दा एकदम महत्वाचा, तुम्ही या कॉलेजच्या ट्रस्टी म्हणून आहे ना व, असा तुमचा गोड गैरसमज आहे का? तुम्ही ट्रस्टी असाल तर दाखवा की. या कॉलेजची ट्रस्टी फक्त अन्नपूर्णा महाजन आहे आणि नियमाप्रमाणे त्यांच्याकडचे सगळे अधिकार आता माझ्याकडे आहेत. तेव्हा आता कायद्याने मी तुमची नवीन ट्रस्टी आहे आणि इथला कुठला बी नियम मोडलेला मला चालणार नाही. प्रिन्सिपल सर, तुम्हाला काय शंका काय प्रॉब्लेम असेल तर प्लीज तुम्ही बोला. मी कमळी, अन्नपूर्णा महाजन यांची मोठी सख्खी नात आणि या सगळ्याची अर्धी मालकी. ए गावछाप, मग तसंच अर्धी मालकीण मी पण आहे. काय मॉलचं देऊ ना? अगं आहेस की मग ओनरनीच बोलायचं असतंय, कामिनी मॅडमनी नाही. मित्रांनो, आता कुणाला बी काय काळजी करायची गरज नाही. आता जोवर मी आहे तोवर कुणाला बी कसलाच त्रास होणार नाही. गुलाबचा फाहीचा फक्त सगळ्यांना कॉलेजचे नियम पाळावे लागतील रेषांवरती आणि जे नियम पाळणार नाहीत ते खपवलं जाणार नाही. आपल्या कॉलेजमध्ये फक्त अन्नपूर्णा आजींचा शब्द पाळला जाणार. त्यांच्या माघारी कुणी बी फॅमिली मेंबर येऊन इथं काय बी सांगू शकत नाही. काय गई कमळे, आता दाखव मला तू जो काही नियम सांगितलास तो पाळून दाखव मला. राजनची गाडी आतमध्ये येता कामा नये. बघू आता त्याला कसा सांगतेस तू, हा नियम पाळायला. पाहते ना. काय झालं? सर सॉरी, तुम्हाला तुमची गाडी गेटच्या आत आणता येणार नाही. अहो गाड्यांमुळे कुणाला बी दुखापत होऊ शकते. हे कॉलेजचं कॅम्पस आहे, इथं मुलांना खेळायला, बोलायला, अभ्यास करायला ह्यासाठी ही जागा आहे. त्यामुळे आता तुम्हाला तुमची गाडी बी बाहेरच लावावी लागेल. कमळे कोण आहे मी, विसरलीस? हे तू मलाच सांगतेस? अगं स्वतःच्या बापाला कोणी सर म्हणतं का? हा, नेहमीच्या सवयीप्रमाणे आज सुद्धा सरच म्हणालीस मला. होय, तुम्ही गेटच्या बाहेर माझे बाबा आहात खरं, गेटच्या आतमध्ये तुम्ही माझा सरच आहात. हो बरं, तू नियम केलायस ना, मग चालेल. उद्यापासून माझी गाडी गेटच्या आतमध्ये येणार नाही आणि ह्याची काळजी मी स्वतः घेईन. कळलं? नियम हे सगळ्यांसाठी सारखेच असावेत, तरच त्याचं महत्त्व राखलं जातं. गाडी गेटच्या बाहेर घे आणि पार्किंग मध्ये लाव. ओके, चला.
यार असं आतमध्ये नाही नाही आत नको, कारण मला जे काही बोलायचं आहे ते इथेच उभं राहून सांगणं फार गरजेचं आहे. आज मी एक निर्णय घेतलाय. आज मी इथे कमळीचं नाव आपल्या कॉलेजच्या ट्रस्टमध्ये माझ्या जागी ऍड करायला आलोय. जय भवानी. अरे मला पुढे काय सांगायचं हे पण ऐकून घ्या. हं? इथून पुढे माझ्या वतीने जे काही निर्णय आहेत ते सगळे निर्णय कमळीच घेईल. माझी मोठी मुलगी मला परत भेटली आहे, याबद्दल मी ह्या कॉलेजमध्ये माझ्या कुटुंबाबरोबर सेलिब्रेट करायला आलोय. बाबा अहो हे मुंबई सुखी राहा. बरं, या कॉलेजची नवीन ट्रस्टी कमळाबाई, तुम्ही आमच्या आयुष्यात परत आलात याबद्दल मला सगळ्यांचं तोंड गोड करायचं आहे. म्हणजे अर्थात तुमच्या नियमात बसत असेल तर. आई, तुला माहिती आज कमळीने काय रॉयल एंट्री घेतली कॉलेजमध्ये? म्हणजे अगं हे बघ, कॉलेजचा नियम होता की कॉलेज प्रिमायसेस मध्ये सगळ्यांनी कार नाही लावायच्या, आणि कमळीने आज हा नियम पुन्हा लागू केलाय. आई, तुला विश्वास नाही बसणार, आज कॉलेजमध्ये राजन काका आले होते. तिने त्यांना पण त्यांची कार बाहेर पार्क करायला लावली. व्हॉट? ती तिच्या रूल्स बद्दल खूपच फर्म आहे ग. अगं ॲज युजल अनिका, ती स्वतःची कार बाहेर काढायला रेडी नव्हती. मग हिने काय केलं माहितीये, सगळ्या मुलांना घेऊन ढकलत तिची कार बाहेर काढली. पण काय झालं माहितीये, अनिकाच्या कारने आमच्या पियून काकांना धडक दिली. ओ माय गॉड. एक्झॅक्टली, त्यामुळे तिला हे असं पाऊल उचलावं लागलं. ह्या करता केलं असेल तर हिने जे काही घेतला डिसिजन तो अगदी बरोबर घेतलाय. मला वाटतं ह्या मुलीमध्ये ना काहीतरी स्पार्क आहे, नक्की काहीतरी मोठं करेल पुढे जाऊन. आई, तू चक्क तिचं कौतुक करतेस. त्यात काय, चांगल्याला नेहमी चांगलंच म्हणते मी. ते तर आहेच, पण आई, तिची सगळ्यात बेस्ट गोष्ट कोणती आहे माहितीये? तिचा बेधडकपणा. अगो, कोणालाच घाबरत नाही ती. काय झालं? कोण घाबरत नाही? कुणाबद्दल बोलताय? अहो साधनाताई, तुम्हाला बोलले होते ना, अन्नपूर्णा ताईंची मोठी नात, तिच्याबद्दल बोलतोय मी. तिने आज कॉलेजमध्ये धुमाकूळ घातला म्हणे. धुमाकूळ म्हणजे चांगल्या अर्थाने गोंधळ घातला. ती जे काही करते आहे ना ते दुसऱ्यांच्या चांगल्या करता करते. दॅट्स रिअली गुड.